चला मॅच स्पीडली ऑन करा. ओपनर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नेहरू 11 टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. तर मॅच ऑन होते. निखिल आणि भावेश ही जोडी, तर बॉलिंग ट्रॅकवर राकेश आलाय. चला मॅच ऑन करा. ऐरोली टीम राकेश बॉलर आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पहिला बॉल वेग भरपूर चांगला होता राकेशचा, परंतु आडव्या बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग प्रॉपर होतो. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या एक सिंगल देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस होता. टायमिंग प्रॉपर. लाजवाब फिल्डिंग. प्रयत्न चांगला होता. रनआउटची संधी आणि फलंदाज होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. पहिला धक्का टीम नेहरू टीमला. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. नवीन फलंदाज चैतन्य मात्रे. नेक्स्ट मॅच 2 ओव्हरची मॅच असेल. गोलंदाज सज्ज होतात. फुलटॉस होता. टायमिंग प्रॉपर. तेवढाच ताकदीचा झेल आणि फलंदाज होईल बाद. बॅक टू बॅक दुसरा विकेट. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. टायमिंग प्रॉपर आहे. समोरच्या दिशेने फटका केलाय. अलोंग कार्पेट. चेंडू जाईल 4 रनसाठी. आज चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात.
मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या 6 रन. चला, वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाज मन गुंजाळ आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम आदरणीय दादारावजी पवार साहेब, आपल्या देखील सरचे स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. मन ओ नंबर 2 ओव्हर द विकेट. फुल टॉस होता. टायमिंग प्रॉपर आहे. एक सिंगल एका रनच्या साह्याने आतापर्यंत धावफलक पुढे सरसावलाय. सात रन आतापर्यंत होतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. चला, नेक्स्ट मॅच बामणडोंगरी टीमचे कॅप्टन आणि गोटवली टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी या. 2 ओव्हरची मॅच असेल. नवीन बॅट्समन वेदांत म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये इंटर होतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला जाईल की काय? दोन्ही फिल्डर थोडेसे दबाव तंत्रामध्ये आले. एका सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन. 8 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला, इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. बोनकोडे, माफ करा, टीम बामणडोंगरी टीमचे कॅप्टन आणि गोटवली टीमचे कॅप्टन, आपण टॉस साठी यायचं आहे. गोटवली टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत उपस्थित आहेत. अंगाचा वेध घेतलाय. लाईन चांगली होती. पूर्णपणे बॅट्समनची मोमेंट रीड केली होती आणि जसा टप्पा पडला अंगाचा वेध घेतलाय. आठ रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. वेग भरपूर चांगला होता आणि ओव्हर कंप्लीट होते. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 8 रन आतापर्यंत होतात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर
8 रन. गोलंदाज सोहम. या बॉलवर देखील 2 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 10 रन. टायमिंग चांगलं होतं परंतु फक्त आणि फक्त एकाच धाब्यावर समाधान मानावं लागेल. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. वेग भरपूर चांगला होता परंतु या क्षणाला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अनिकेत आलाय. जेल सुटणं होईल कठीण आणि फलंदाज होईल बाद. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका ऐरोली टीम. गोलंदाज सोहम. सोहमचा हा बॉल लाईन चांगली होती. पुलर लेनचा बॉल लाईन मिस केल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल. चला बामणडोंगरी टीमचे कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी आपण त्वरित या. तीन ओव्हरची मॅच 4 ओव्हरची मॅच आणि आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 11 रन. चला शेवटचा एक षटक. गोलंदाज सज्ज होतात. करण आलाय. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. फिल्डर मोहित. बॅट्समन होईल बाद.
गोलंदाज सज्ज होतात. टायमिंग प्रॉपर होतं. एक सिंगल. टीमची धावसंख्या आतापर्यंत सिंगल आहे. 13 रन. चला गोटवली टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. एक सिंगल पूर्ण केली. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव घेत असताना बॅट्समन या ठिकाणी होईल बाद. चला गोटवली टीमचे कॅप्टन विकेट किसका गिरा? आपण या. टीमची धावसंख्या 16 आणि 17 रनचं टार्गेट असेल.
तर बॅटिंग स्वीकारली. सतरा रनचं लक्ष आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मॅच ऑन, राऊंड द विकेट. पहिला बॉल खोलवर पद्धतीचा हा बॉल सोहमसाठी हलक्या हाताने दिशा दिली आणि ज्या प्रकारे फक्त दिशा दिल्यानंतर एक सिंगल सोहमने कंप्लीट केली. अजूनही 16 धावा पूर्ण करायच्या. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन मोहित. फिल्डिंग करत असताना भरपूर चांगली कामगिरी केली मोहितने. लॉफ्ट केलाय, अप्रतिम क्लासिकल नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळतोय. रन मिळतात 4. हा येतोय चौकार. स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय. सोपा झेल पकडल्याने फलंदाज क्रमांक पहिला सोहम देखील या ठिकाणी होईल बाद. मोहित बाद होते. मोहित या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज अनिकेत. डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर आहे. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत 4 रनसाठी आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 9 रन. टायमिंग प्रॉपर होतं. एक धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अठरा मध्ये अजूनही 7 रनची गरज आहे. चला मॅच स्पीडली ऑन करा. अजूनही 7 रनची गरज आहे. 10 रन झालेत.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल आलाय. 11 रन. हेलिकॉप्टर उडवलाय. हा येतोय षटकार आणि सामना जिंकलाय ऐरोली टीमने. चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. गोटवली टीम आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. 2 ओव्हरची मॅच आहे आणि बामणडोंगरी टीमने बॅटिंग स्वीकारली. चला कळंबोली टीमचे कॅप्टन आणि ऐरोली टीमचे कॅप्टन आपण देखील या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच.